Hello students, welcome to our Teach for You channel. So students, today we are going to learn a beautiful story. The name of the story is The Nightingale and the Nobleman. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन ही एक कथा आहे, ही आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूया. A nobleman in a faraway land once caught a nightingale and put him in a cage. तर बघा, केज म्हणजे पिंजरा, नोबलमॅन म्हणजे सरदार अँड नाइटिंगेल मीन्स बुलबुल पक्षी. कॉट म्हणजे पकडणे. तर मग एकदा काय झालं, एका दूरवरच्या एका प्रदेशामध्ये एक सरदार राहत होता. तर त्या सरदाराने एका बुलबुल पक्षाला पकडलं आणि त्याला एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं. पुढे बघा. नो बर्ड्स लाईक टू बी शट अप इन अ केज. मग कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये राहायला आवडत नाही. द नाइटिंगेल बिगेन टू प्लीड म्हणजे विनवणी करणे. मग तो बुलबुल पक्षी त्या सरदाराकडे विनवणी करू लागला की कृपया करून तू मला या पिंजऱ्यातून सोडून दे. पुढे बघा. प्लीज सेट मी फ्री. तो बुलबुल पक्षी म्हणू लागला, प्लीज सेट मी फ्री. फ्री म्हणजे मोकळे करणे. तर तो पक्षी म्हणाला की तू मला या पिंजऱ्यातून माझी मुक्तता कर. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे आनंदी होणे, सिक्रेट म्हणजे रहस्य, गो म्हणजे जाणे. मग तो बुलबुल पक्षी त्या सरदाराला म्हणाला, जर तू मला या पिंजऱ्यातून माझी मुक्तता केलीस तर मी तुला आनंदी होण्याचं जे एक सिक्रेट आहे म्हणजे गुपित आहे ते मी तुला सांगेल. द नोबलमॅन वॉज रिच बट नॉट हॅप्पी. तर आता रिच म्हणजे श्रीमंत, हॅप्पी म्हणजे आनंदी. मग तो जो सरदार होता तो खूप श्रीमंत होता, मात्र तो आनंदी नव्हता. ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, सो ही लेट द बर्ड गो. मग त्या सरदाराला आनंदी होण्यासाठी कुठली तरी गोष्ट करणं गरजेचं होतं. म्हणून मग त्या सरदाराने ठरवलं की आपण या पक्षाला या पिंजऱ्यातून सोडून देऊयात. मग त्याने त्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर सोडलं. पुढे बघा. मग लिसन सेड द नाइटिंगेल. मग तो बुलबुल पक्षी त्या सरदाराला म्हणाला, आता मी जे तुला सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. पुढे बघा. दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. बघा. मग त्या बुलबुल पक्षाने त्याला एक सिक्रेट सांगितलं. तर ते सिक्रेट बघा. दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. हे जे मी तुला सिक्रेट सांगत आहे, हे जे तुला आनंदी होण्याचं गुपित सांगत आहे, तर त्याच्यातलं पहिलं सिक्रेट म्हणजे नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. म्हणजे काय की जी गोष्ट घडून गेली, आपल्या आयुष्यात जर एखादी गोष्ट घडून गेली तर त्या गोष्टीचा खेद करत बसू नये. त्यानंतर पुढे बघा. अँड नेव्हर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. आयडियल वर्ड्स मीन्स निरर्थक शब्द.
अँड नेव्हर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवू नये. मग त्या पक्ष्याने सरदाराला 2 सिक्रेट सांगितले. पहिलं सिक्रेट, नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, आणि दुसरं, नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. घडून गेलेल्या गोष्टीचा खेद करत बसू नये. आणि दुसरं म्हणजे आयडियल वर्ड्स, नेवर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवू नये. अशा पद्धतीने हे 2 सिक्रेट त्या पक्ष्याने त्या सरदाराला सांगितले. पुढे बघा. द नोबलमॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ॲडव्हाइस, ही एक्सक्लेम. मग बघा, त्या सरदाराने जेव्हा या गोष्टी ऐकल्या, हे सिक्रेट ऐकलं, तेव्हा त्याला वाटलं की ह्या ज्या गोष्टी याने सांगितलेल्या आहेत ह्या सिली पीस, सिली म्हणजे मूर्ख, मूर्खपणाचा एक भाग याने मला सांगितलेलं आहे. ही एक्सक्लेम, अशा पद्धतीने तो उद्गारला. द नाईटिंगेल फ्ल्यू अ लिटल हायर अँड सेड. मग पुढे बघा, तो नाईटिंगेल म्हणजे तो बुलबुल पक्षी जो होता, तो थोडं उंच आकाशात उडल्यानंतर मग तो काय म्हणाला बघा. टू बॅड यू लेट मी गो. तू मला सोडून किती वाईट केलंस. आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. विंग्स म्हणजे पंख, डायमंड्स म्हणजे हिरे, आणि रेअर म्हणजे दुर्मिळ. माझे जे पंख आहेत, माझ्या पंखांच्या खाली दुर्मिळ असे हिरे लपलेले आहेत. नाव यू वॉन्ट गेट एनी ऑफ देम. मग तुला आता त्यापैकी एकही हिरा आता मिळू शकणार नाही. नाव द नोबलमॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड व्हेरी अनहॅप्पी. अँग्री म्हणजे रागावणे. मग आता तो जो सरदार होता तो आता खूप रागावला. अँड व्हेरी अनहॅप्पी, आणि त्याप्रमाणेच तो खूप दुःखीही झाला. ओ नो, हाऊ स्टुपिड ऑफ मी. मग तो स्वतःलाच म्हणू लागला की मी किती स्टुपिड आहे. स्टुपिड म्हणजे मूर्ख. मी स्वतः किती मूर्ख आहे. यू वीक बर्ड, यू नास्टी बर्ड. मग बघा, तो सरदार आता त्या पक्षाला रागाने बोलू लागला. वीक, वीक म्हणजे दृष्ट, नास्टी म्हणजे घाणेरडा. हे घाणेरड्या पक्षा, हे दृष्ट पक्षा. वेट, आय विल कॅच यू अगेन. वेट टिल आय कॅच यू अगेन. थांब, मी तुला पुन्हा एकदा पकडतो. कॅच म्हणजे पकडणे. पुढे बघा, ही बिगेन टू वेल. मग तो सरदार आक्रोश करू लागला, मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. वेल म्हणजे आक्रोश करणे. पुढे बघा मग आता, डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड, सेड द नाइटिंगेल. मग अपसेट म्हणजे दुःखी होणे. माय लॉर्ड म्हणजे महाराज किंवा प्रभू. हे प्रभू, तू आता कोणत्याही प्रकारे दुःखी होऊ नकोस, असं तो बुलबुल पक्षी त्याला म्हणाला. पुढे बघा आता, इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. तू मला एकदा सोडून दिलेलं आहेस, आता तू मला काहीही करू शकत नाहीस.
दॅट्स वाय आय गिव्ह यू अ गुड पीस ऑफ ॲडवाईस. या सर्व कारणांमुळे तुला मी आधीच सल्ला दिलेला होता. थिंक ओव्हर इट. मी तुला जो सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्यावरती तू विचार कर. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. मग तुला मी पहिला सल्ला दिलेला होता तो म्हणजे डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. घडून गेलेल्या गोष्टींचा पश्चाताप करत बसू नये. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. मी तुझ्यापासून आता खूप दूर उंच आकाशात आहे. यू कांट कॅच मी अगेन. तू मला पुन्हा पकडू शकत नाहीस. आता पुढे बघा. देन वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट. मग तू आता स्वतःला दुःखी का करून घेत आहेस. सेकंडली, त्यानंतर दुसरा जो सल्ला त्या पक्षाने त्या सरदाराला जो दिलेला होता तो पुढे बघूयात. सेकंडली, हाऊ कॅन ॲन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्स. ऑर्डिनरी बर्ड म्हणजे सर्वसामान्य पक्षी. माझ्यासारख्या सर्वसामान्य पक्षाच्या पंखांखाली हिरे कसे असतील याचा तू विचारच केला नाहीस. दोज वेअर जस्ट आयडियल वर्ड्स ऑफ माइन. आणि हे जे मी तुला बोललेलो होतो ते माझे आयडियल वर्ड्स होते. आयडियल वर्ड्स म्हणजे निरर्थक शब्द. म्हणजे मी तुला निरर्थकपणे सांगितलेले ते शब्द होते आणि त्या शब्दांवर तू विश्वास ठेवलास. इट्स अ मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड्स. आणि तू त्याच ठिकाणी एका गोष्टीला चुकलेला आहेस की तू जे आयडियल वर्ड्स होते, मूर्खसारखे जे शब्द होते किंवा जे निरर्थक शब्द होते त्या शब्दांवर तू विश्वास ठेवलास. यूज माय बाईट्स ऑफ ॲडवाईस अँड बी हॅप्पी. फेअरवेल. मग मी तुला ज्या ॲडवाईस दिलेल्या आहेत, जे सल्ले दिलेले आहेत त्यांचे काही भाग तू तुझ्या आयुष्यामध्ये आत्मसात कर आणि तो पक्षी तिथून निरोप घेऊन जातो. पुढे बघा आता. द नोबल मॅन वॉच ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. मग तो पक्षी त्या उडणाऱ्या पक्षाकडे बघतच राहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा पद्धतीने द नायटिंगेल अँड द नोबल मॅन यांची सुंदर अशी कथा अभ्यासलेली आहे. मग त्या बुलबुल पक्षाने ज्या पद्धतीने 2 सल्ले त्या सरदाराला दिले तेच सल्ले आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.